मान्सूनपूर्व पावसाचा दौंडच्या पाटसला मोठा फटका बसला आहे। पाटसमधील बाजारपेठामध्ये पाणी शिरलंय। रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलं आहे। दुकानात पाणी शिरल्याने दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय। दौंड तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने रात्री जोरदार हजेरी लावल्यामुळे दौंड तालुक्यातील जे काही कारखाना चौकातील जे काही तलाव आहे हा खरं तर पाण्याने तुडुंब गेल्याचं पाहायला मिळतं। यासोबत पाटसमधील अंतर्गत जे काही रस्ते आहेत हे खरं तर या रस्त्यांना आता ओढ्याचं स्वरूप आलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मी आता रस्त्यांवरती या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूणच गुडघ्याच्या खालीपर्यंत खरं तर हे पाणी आता या रस्त्यावरून वाहताना खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला जर या ठिकाणी आपण पाहिलं हे जे काही बाजूची दुकान आहेत या दुकानांमध्ये अक्षरशः पाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। येथील जे काही हे दुकानदार आहेत हे पाणी खरं तर या ठिकाणी बाहेर काढताना आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय। आतमध्ये जर आपण पाहिलं हे जे काही दुकानातलं जे काही फर्निचर आहे हे समोर मध्ये आतमध्ये पाणी जाऊन या ठिकाणी हे जे काही पाणी हे पाणी खरं तर लोकांकडनं या ठिकाणी बाहेर काढण्याचा खरं तर प्रयत्न केला जातोय। एकूणच मान्सून पूर्व पावसाने दौंड तालुक्यामध्ये जोरदार हजेरी लावल्यामुळे खरं तर दौंड तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र मोठं आहे। त्यामुळे ऊसाच्या जे काही पिकाला खरं तर हा पाऊस पोषक आहे। मात्र काही ठिकाणी काही खुशी काही गम खरं तर असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। याचं कारण म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे काही पाटसमधील अंतर्गत जे काही रस्ते आहेत या रस्त्यांना खरं तर ओढ्याचं स्वरूप आलंय आणि या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावरती पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।